चला आज मी तुम्हाला मुळे जे आहेत ना, मुळे त्याचे जे हे मुळं आहे बघा, त्याचे जे पान आहेत ना त्याची भाजी करून दाखवणार आहे भन्नाट. चला कशी करायची दाखवते. हे ना, हे कट करून घ्यायचं ह्याचं असे, आणि हे बारीक चिरून घेणार आहे आपण. हे आता हे कट करून घेणार आहे, मुळे खायला ठेवणार आहे आपण आणि हे कट करून घेणार आहे. हे बघा, हे मुळं आहे ना खाण्यासाठी. बघितलं किती फ्रेश आहे, आपल्या गार्डन मधली भाजी आहे ही, मस्तपैकी फ्रेश. चला आता आपण ही मुळ्याची भाजी आहे ना काढून घेतली, हे बारीक चिरून घेणार आहे आणि याला उकडून आहे ना ह्याची भाजी करायची. चला कशी दाखवते तुम्हाला, चिरून दाखवते, स्वच्छ धुवून घ्यायची. चला आता आपण हे ना मुळ्याची भाजी चिरून घेतलेली आहे, ह्याला आता स्वच्छ धुवणार आहे आणि ह्याच्यानंतर उकडणार आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये छान मिळते बरं का ही भाजी, मस्त. चला मी बनवून दाखवते तुम्हाला भन्नाट कशी बनवतात मुळ्याची भाजी, म्हणजे मुळे असतात ना त्याच्या पानाची. चला आता हे स्वच्छ मुळ्याचे पाने धुवून घेतलेत, आता हे उकडून घेणार आहे. मस्त भन्नाट बनवूया मुळाच्या पानाची भाजी, म्हणजे मुळा खायचा असतो ना त्याच्या पानाची भाजी. चला आता आपली भाजी शिजली आहे. चला आता ह्याला फोडणी कशी द्यायची बघूया, भन्नाट बनवूया मुळ्याची भाजी. चला चला तेल ठेवून घेतले मुळ्याची भाजी करण्यासाठी. थोडीशी हिरवी मिरची टाकायची, जास्त नाही टाकायची, थोडीशी 1-2 मिरची आहे ना टाकायची. त्यात लसूण टाकून घ्यायचा. त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. शेंगदाण्याचा कूट टाकूया. आता ही भाजी उकडलेली धुवून घेतली, पाणी टाकून परत उकडल्यानंतर. लय भारी लागते बनवून बघा मुळ्याची भाजी. त्याला खालीवर करून घेऊया, काय 2 मिनिटं खाली करून घेऊया वर, आता खालीवरती म्हणजे एकत्र मसाला मिक्स झाला पाहिजे. लय भारी लागते बरं का. चला आपली मुळाची भाजी तयार आहे, या खायला. बघितलं किती भन्नाट झाली आहे. चला या खायला. खूप सोप्या पद्धतीनं बनते आणि खूप टेस्टी असते बरं का ही खायला. बघितलं मुळ्याची भाजी भन्नाट.